नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मजेतच असाल. तर मी उत्कर्ष कुंभार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं उत्कर्ष कुंभार मुलगी कोकणची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्लॉग कोकणातील नाही तर गोव्यातील आहे. तर आज आहे गुरुवार आणि आज आम्ही आलेलो आहोत गोवा शिवोली येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर मित्रांनो, चिऊ साईशा दोघी शाळेत गेल्यामुळे ते आत्ता आमच्यासोबत नाही आहेत. तर आम्हाला दर्शन घेऊन या ठिकाणी लवकर निघायचं पण आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपला आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा, अगदी तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्लॉग. आणि या ठिकाणी आम्ही स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि सोबत तुम्हाला पण स्वामींचं दर्शन या ठिकाणी होणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करायला नक्कीच विसरू नका व्हिडिओला. आणि जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर व्लॉग कंटिन्यू करा. आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः नारायणाय नमः दिव्याय नमः दिव्याय नमः महादेवाय नमः ईश्वराय नमः देवाय नमः सत्याय नमः सर्वाय नमः परमाय नमः सदाय नमः जगन्नाथाय नमः ईश्वराय नमः देवाय नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः नारायणाय नमः दिव्याय नमः दिव्याय नमः महादेवाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः दिव्याय नमः नारायणाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धार्थाय नमः अनघाय नमः विजयाय नमः जयत्रे नमः क्षेत्राधिपते नमः पद्मनाभाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः विगताय नमः कारणाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धार्थाय नमः अनघाय नमः विजयाय नमः जयत्रे नमः क्षेत्राधिपते नमः अक्षराय नमः रोगाय नमः पापाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः गणराय नमः विजयाय नमः जयत्रे नमः क्षेत्राधिपते नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः धर्माय नमः परब्रह्मणे नमः तथाय नमः तत्वाय नमः भोगवताय नमः तत्वनिधे नमः परमात्मने नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः गणराय नमः कारणाय नमः विरक्ताय नमः विजयाय नमः महादेवाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः विरक्ताय नमः कारणाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धार्थाय नमः अनघाय नमः विजयाय नमः जयत्रे नमः क्षेत्राधिपते नमः अक्षराय नमः रोगाय नमः पापाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः दिव्याय नमः महादेवाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः तथाय नमः जनेश्वराय नमः सिद्धार्थाय नमः अनघाय क्षेत्राय नमः औषधाय नमः योगाय नमः पापाय नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः मानसाय नमः गजधराय नमः परमन्त्रिणे नमः तन्त्राय नमः आधारनीलाय नमः पद्मनाभाय नमः ईश्वराय नमः परब्रह्मणे नमः आय नमः सिद्धार्थाय नमः अनघाय नमः विजयाय नमः
वाचाय नमः कारणाय नमः भगवीयाय नमः यज्ञभोजनाय नमः यज्ञभोक्ताय नमः यज्ञयज्ञे नमः यज्ञयोगे नमः यज्ञपुरुषाय नमः यज्ञपालाय नमः यज्ञसौंदर्याय नमः यज्ञ आरोग्याय नमः यज्ञेशाय नमः परमानंदाय नमः ईश्वराय नमः कारुणाय नमः स्वामिने नमः परमानंदाय नमः स्वक्षराय नमः लोकविधानेन्द्राय नमः प्रधानरूपेश्वराय नमः नारसिंहे नमः श्रीमते नमः सद्गुरुवे नमः समेकर्णायत्रे नमः सहस्रते नमः सुप्तयुवाय नमः परमात्मने नमः जीवनाय नमः वक्षराय नमः रोगाय नमः निवासाय नमः भूषणाय नमः इंद्रगणे नमः मनोजवाय नमः कीर्तनाय नमः उभे नमः निर्गुणाय नमः वचराय। तर मित्रांनो या ठिकाणी प्रसादीची पण व्यवस्था आहे आणि खरंच खूप छान वाटलं या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेऊन। तर कोणाकोणाला या ठिकाणी स्वामींचं दर्शन झालं त्यांनी पटापट कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। तर आता आम्ही मठामधून बाहेर आलेलो आहोत आणि आता घरी जाण्यासाठी निघणार आहोत। तर तर मित्रांनो कसा होता आजचा व्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हा जो स्वामी समर्थांचा मठ आहे हा शिवोली ब्रिजच्या अगदी पुढे लेफ्ट साईडला खाली जायच्या रोडलाच आहे। तर मित्रांनो आता आम्ही रिटर्न चाललो आणि तुम्हाला हे बघा या ठिकाणी पुढे बीच दिसेल आणि तुम्हाला कळेल की नक्की हा स्वामी समर्थांचा मठ कुठे आहे। तर मित्रांनो या ठिकाणी हा बघा गोवा शिवोलीचा बीच काढल्यानंतर अगदीच किंचित पुढे लेफ्ट साईडलाच हा स्वामी समर्थांचा मठ आहे। तर तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी नक्कीच या। तर भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय।